बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू केली आहे। सत्याची लढाई, खऱ्या मतदारांनी मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन मनसे आणि ठाकरेंची शिवसेना करते। महापालिका मुख्यालय समोर हे दोन्ही बॅनर आमने सामने लावण्यात आलेत, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात सत्तेची नाही सत्याची लढाईचा नारा देत बॅनरबाजी करण्यात आली आहे। मोर्चापूर्वी दोन्ही पक्षाकडून शक्ती प्रदर्शन जोरदार सुरू आहे। आढावा घेतला हितेश पांचाळे यांनी। मुंबईत 1 नोव्हेंबर रोजी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता ठाण्यामध्ये बॅनरबाजीला सुरुवात झालेली आहे। मी सध्या ठाण्यातील महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आणि या ठिकाणी मनसेच्या वतीनं या ठिकाणी सत्याचा मोर्चा असा हा बॅनर आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे। संविधान वाचवा लोकशाही जगवा या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चात सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हा अशा आवाहन एकंदरीत मनसेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून या ठिकाणी सत्याचा मोर्चा अशा आशयाचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। संविधान वाचवा लोकशाही जगवा, सत्तेची नाही तर सत्याची लढाई यासाठी शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आणि केदार दिघे यांच्या वतीनं हा ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे। 1 तारखेला हा संयुक्त मोर्चा मोठ्या प्रमाणात निघणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता ठाण्यामध्ये एकंदरीत बॅनरबाजीचं शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एक छोटासा ब्रेक